जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटपून घरी परतताना भीषण अपघात झालाय। यात नवदाम्पत्यासह चौघांचा होरपळून मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार सिन्नर तालुक्यातील पंचाळे शहा रस्त्यावर शिंदेवाडी शिवारातील खाडे वस्तीजवळ शुक्रवार दिनांक 10 रोजी मध्यरात्री 1:30च्या सुमारास आयशर टेम्पो MH14 MT 3839 आणि पिकअप MH15 JC 6333 यांच्यात भीषण धडक झाली। धडकेनंतर टेम्पोनं पिकअपला तब्बल 100 फूट ओढत नेले आणि काही क्षणातच पिकअपनं पेट घेतला। या भीषण आगीत नवविवाहित शुभम गणेश नवले वय वर्ष 21 आणि त्यांची पत्नी रिंकू शुभम नवले वय वर्ष 19, त्यांची आजी मीराबाई विश्वनाथ गांगुर्डे वय वर्ष 68, पिकअप चालक किरण रवींद्र मोरे वय वर्ष 23 यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला। काही क्षणापूर्वी जागरणातून आनंदानं परतणारे हे कुटुंब क्षणार्धात कायमचे तुटले। या अपघातात सुनीता गणेश नवले वय वर्ष 38, सचिन गणेश नवले वय वर्ष 18, दिव्या गणेश नवले वय वर्ष 17, समीक्षा अनिल गांगुर्डे वय वर्ष 9, अदिती पांडुरंग आहेर वय वर्ष 13, आरती पांडुरंग आहेर वय वर्ष 9 आणि 2 वर्षाचा देवांश किरण मोरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या हृदयद्रावक घटनेनंतर पंचाळे गावावर शोककळा पसरली। नवविवाहित शुभम आणि रिंकू यांचा संसार नुकताच सुरू झाला होता, पण नियतीनं त्यांचं आयुष्य पेटत्या आगीतच संपवलं। चालक किरण मोरे तसेच शुभम आणि रिंकू यांचे मृतदेह ओळखू न येण्याइतके जळाल्यानं पंचाळे येथील स्मशानभूमीत तिघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले, तर मीराबाई गांगुर्डे यांच्यावर स्वतंत्र अग्निसंस्कार करण्यात आले। यावेळी कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता।